नमस्कार मित्रांनो, धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार का? शिवसेना पक्ष चिन्हावर आज झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या वकिलाने सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की जवळजवळ शिवसेना चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेंकडेच येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडे येईल का? आणि यावर सुनावणी आता सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. पण थांबा, सुप्रीम कोर्टाने अजून धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना दिलेलं नाही. मात्र उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि जनतेला सुद्धा वाटत आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे त्यांच्याकडेच राहावं. त्यांच्या बाबतीत आजच्या सुनावणीत कोर्टाने केलेली निरीक्षणं अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि मित्रांनो, उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पक्षाची खरी ओळख ही केवळ विधिमंडळातील आमदारांच्या संख्येवर ठरवता येणार नाही असा मुद्दा मांडला. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानेही राजकीय पक्ष आणि त्यांच्या विधिमंडळातील गटाच्या भूमिकेबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे या आधीच्या सुनावणीत कोर्टाने स्पष्ट केले होते की राजकीय पक्षाचे नियंत्रण हे केवळ विधिमंडळातील बहुमतावर अवलंबून नसते, असा मुद्दा समोर आला आहे. आता या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे निवडणूक आयोगाने 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्ट कायम ठेवणार की त्याचा फेरविचार होणार, हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे गटाला काही महत्त्वाचे संकेत मिळाले असले तरी अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. आता पुढील सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. धनुष्यबाण कोणाकडे राहणार, शिवसेना नावाचा अंतिम निर्णय काय होणार आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं भवितव्य काय, याचं उत्तर सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तुमच्या मते धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे यायला हवं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.